आत्ताच आले आता झाले. आणि पैसे? हो सकाळी किती आले. आले? पैसे आले खात्यात? हो आले आमचे कधी पैसे आले? सकाळी आले. तुमच्या पण आले? हो आले ना. आले? सकाळी आले 8:30ला. आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे. माझं अकाउंट स्टेट बँकेत आहे. आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहत होते, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप झाला, ते सुद्धा 2100 रुपये प्रमाणे. तुम्ही सुद्धा चेक करू शकता, तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल. जवळपास आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल. आणि सोबतच एक आनंदाची बातमी, एक मोठी अपडेट सुद्धा साहेबांनी दिलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे सर्व बहिणींना सर्वात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज महिलांना 8वा हप्ता वाटप झालेला आहे 12 जिल्ह्यात. आणि सोबतच 9व्या हप्त्यासाठी पण एक मोठी अपडेट आलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता 8वा हप्ता वाटप होतोय फेब्रुवारीचा, आणि 9वा हप्ता जो वाटप होणार आहे त्याची सुद्धा एक मोठी अपडेट आली आहे. ती अपडेट जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला सर्वात मोठा आनंद होणार आहे. बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी जे अपडेट घेऊन आलो आहे. पण ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता भेटला नसेल, डिसेंबरचा हप्ता भेटला नसेल आणि मागील 2-3 हप्ता त्यांचा बाकी असेल आणि भरपूर अशा महिला त्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नसेल, त्यांच्यासाठी पण एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय सुद्धा सांगतो. आणि बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जसा वाटप होतोय 2100 रुपये, याच महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे वाटप होतोय. आणि जे मागचा हप्ता बाकी आहे तो सुद्धा एकत्र तुम्हाला देण्यात येत आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, अपडेट काय आली आहे ते आपण पाहूया. आता बहिणींना जी अपडेट आलेली आहे ती पहिली अपडेट म्हणजे बहिणींना 2100 + 2100 म्हणजे आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र जमा होतोय. महिलांना 2 मेसेज येत आहे. पहिला मेसेज फेब्रुवारीचा, दुसरा मेसेज मार्चचा. म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. जसं ऑगस्ट आणि नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला एकत्र भेटले, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तुम्हाला एकत्र पैसे भेटले. त्यावेळेस ही स्कीम 1500 + 1500 भेटत होते. पण आता तुम्हाला 2100 + 2100 म्हणजेच तुम्हाला आता 4200 रुपये तुमच्या बँक अकाउंटला येत आहे. आणि सोबतच ज्या महिलांचा मागचा हप्ता बाकी होता त्यांना सुद्धा मागचे पैसे म्हणजे त्यांना 2 मेसेज येत आहे, प्लस त्यांचे मागचा जो हप्ता बाकी होता ते सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या शासनाने, राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की जे आम्ही वचन पूर्ती केलं होतं ते सर्व आम्ही पार पाडू. मागचे जे हप्ता बाकी असेल तो लगेच तुमच्या खात्यात आम्ही जमा करू. याच महिन्यापासून सर्व बहिणींना आम्ही पैसे वाटप केलेले आहे. आता नियम पालन करण्यासाठी बहिणींना काय दिलं होतं, बहिणींना कुठले नियम दिले होते की त्यामुळे बहिणींना या योजनेपासून काढण्यात सुद्धा आला आहे. एक छोटीशी म्हणजे यामध्ये महिलांसाठी एक वाईट न्यूज सुद्धा आहे. म्हणजे ती म्हणजे 8,40,000 महिलांना या योजनेपासून बाहेर काढण्यात आलेला आहे. बघा, फक्त हे 3 नियमांचं पालन महिलांनी केलं नाही, बहिणींनी केलं नाही, म्हणून बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे. ते पालन काय आहे आणि कोणाकोणाला काढण्यात आलंय तुम्ही लगेच चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तुम्हाला मेसेज सुद्धा आला असेल. जर तुम्हाला मेसेज म्हणजे राज्य शासनाने एक मेसेज सुद्धा पाठवलेला आहे. तो मेसेज काय आहे की या योजनेपासून तुम्हाला काढण्यात येणार आहे, असा मेसेज तुम्हाला येणार आहे. तो मेसेज सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला मेसेज दिसणार आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला मेसेज आला नसेल, तुम्हाला जर कळत नसेल की तुम्हाला सुद्धा काढण्यात आलंय की नाही, तर तुम्ही सुद्धा 1 मिनिटात चेक करू शकता. ते कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम आणि यासोबतच आता राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये शिलाई मशीनचा सर्वात मोठा म्हणजे शिलाई मशीन योजना ही सुरू केलेली होती. आता याला पूर्णपणे मान्यता भेटलेली आहे. ज्या महिलांनी जर महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर महिलांना 8,000 रुपये मिळणार आहे. आता ही सर्वात मोठी अपडेट आहे. राज्यात आता शिलाई मशीनचे जे पैसे ते तुमच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांनी शिलाई मशीनसाठी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्या महिलांना शिलाई मशीनची 8,000 रुपयाचा मेसेज येत आहे. फक्त या 3 अटी त्यांनी लावलेले होते की या 3 अटी जर तुमच्या मान्य असतील, या 3 अटीमध्ये जर तुम्ही बसला असेल आणि जर तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 8,000 रुपयाचा मेसेज येत असेल. आणि जर आला नसेल तर काही दिवसात तुम्हाला 8,000 रुपयाचा मेसेज येत आहे.
यासाठी अट काय होती, तुम्ही तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको, तुम्ही गोरगरीब महिला असले पाहिजे, स्वतः तुम्ही एक व्यवसायासाठी तुम्ही शिलाई मशीन तुम्हाला घरगुती व्यवसायासाठी तुम्हाला देण्यात येत होतं. तर आता सिलाई मशीन वाटप नाही होणार, आता सिलाई मशीनसाठी पैसे वाटप होणार आहे, ते सुद्धा तुमच्या अकाउंटला. ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तेच अकाउंट, त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे सुद्धा येणार आहे. लाडकी बहीण योजना आणि हे शिलाई मशीन योजना एकत्र तुम्हाला अटॅच करून पैसे दिले जाणार आहे. यावर तुम्हाला परत कुठलंही कागदपत्र जमा करायची काही गरज नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही शिलाई मशीनसाठी फॉर्म भरला आहे की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. तिथं लिहू शकता तुम्ही, सर आम्ही शिलाई मशीनसाठी फॉर्म भरला आहे की नाही भरलाय, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि जर शिलाई मशीनचे पैसे आले असतील ते सुद्धा कमेंटला लिहा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल की किती महिलांना शिलाई मशीनचे पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढे पाहूया. यासाठी महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यात जे पैसे वाटप झालेले आहे, आज या जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला देतो. या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 100% पैसे आलेले असतील. मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू शकतो की या 12 जिल्ह्यांची यादी तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता की या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. यामधून सर्वात प्रथम बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर आणि यवतमाळ, जळगाव आणि नांदेड या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर आम्हाला पैसे आलेले आहे, आम्ही या जिल्ह्यातून राहतो. आणि जर पैसे आलेले नसतील काळजी करू नका. पैसे वाटपचं जसं सुरुवात होते तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आला असेल, काही महिलांना भेटले असतील तर काही महिलांना 2 दिवसानंतर, तर काही महिलांना 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर असं पैसे वाटप होतात. जर तुम्हाला मेसेज आला असेल आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परिवारामध्ये कोणाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काळजी करू नका. 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आजपासून तो 2-4 दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना पैसे येणार आहे. आणि या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा कोणत्या जिल्ह्यातून राहता, तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा सांगा. आता यावर एक मोठी अपडेट म्हणजे आता या 8 बँकात पैसे पाठवणे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्या 8 बँकांची यादी मी तुम्हाला देतो. त्यापूर्वी तुम्हाला एक सांगू शकतो, 8 बँकांपैकी सर्वात पहिलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक. सर्वात जास्त जे खातं ओपन झालंय ना इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये, जास्तीत जास्त महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं आपलं ओपन केलं आहे. याला चांगलंच प्रोत्साहन मिळतंय. म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली असेल. कदाचित आज 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. तुम्हाला 4 वाजेपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे. 2-3 दिवसात कंप्लीट होतील, पण आज 4 वाजेपर्यंत जवळपास 50% बहिणींना याच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा यापैकी असं पूर्ण 8 बँकांना हे प्रोत्साहन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. याप्रमाणे आता घरकुल योजनेसाठी पण तुम्हाला माहिती दिली आहे की घरकुल योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात त्याची लिस्ट लागलेली आहे. तुमच्या ग्रामपंचायतला जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यासाठी मी पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता 10 जिल्ह्यात पैसे वाटप जे झाले आहे आज 8 वाजेपासून, त्याची बातमी मी तुम्हाला देतो की यवतमाळला झालेला आहे. सातारा बघा जिल्हा पाहू शकता तुम्ही, यवतमाळ आहे, सातारा आहे, अमरावती आहे. या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज. 10 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट आहे. म्हणजे जवळपास महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांपैकी. दुसरे 3 जिल्हा तुम्ही पाहू शकता, नागपूर आहे, पालघर आहे, मुंबई आहे. या जिल्ह्यांमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. पुढील जिल्हा पाहू शकता तुम्ही, पुणेला आले, रायगडला, संभाजीनगरला. बघा या जिल्ह्यांमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले आहेत. शेवटचा जिल्हा आहे नाशिक. आता नाशिकमधूनच आपण ती बातमी पाहिली, ती नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत. जवळपास 3000 रुपयाचा मेसेज नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाडकी बहीण योजनेचं वितरण आता सुरू झालेलं आहे. आता तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता भेटला तो 2100 प्रमाणे भेटतोय का 3000 रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जातोय, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता भेटला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा सांगा, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता, जेणेकरून आपल्याला एक माहिती सुद्धा कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे, कोणकोणत्या गावात पैसे वाटप होत आहे. 8वा हप्ता जवळपास बहिणींना
मिळणे सुरू झालेलं आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।